श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाला नमस्कार करून ज्याचे खोड वक्र आहे आणि ज्याचे शरीर मोठे आहे, हे देवा माझ्या सर्व कार्यांत तुझा आशीर्वाद देऊन सदैव विघ्नमुक्त कर. सकल सिद्ध मुकुटमणी लक्ष्मीपते श्रीकृष्णयास वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा. अभंग 1365. देवासी तो पुरे एक भाव, गांठी तोची त्याचे मिठी देईल पायी. पाहुनी राहीन कौतुके निराळा, मी मज वेगळा होऊन या. काही नेघे श्री निमित्ताचा भार, न लगे उत्तर वेचावेची. तुका म्हणे जीवे पडिली या गांठी, मग नाही मिठी सुटो येत. 1365. हरिप्राप्तीसाठी जीवाचे ठाई त्याच्या विषयीच्या एकनिष्ठेचा जो भाव आपल्या गाठीशी आहे तो हरीला पुरेसा आहे. तो भाव देवाच्या पायाची मिठी घालवून देईल, तो भाव माझ्यापाशी आहे. हे कौतुक मी मजपासून वेगळा होऊन निराळा राहून पाहीन. मी डोक्यावर कोणत्याही नातेसंबंधाचा भार घेणार नाही. त्या संबंधी कोणी विचारेल तर उत्तर देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जीवाची आणि देवाची अशी गट्ट गाठ मारावी की ती पुन्हा सुटणार नाही. 1366. लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा, काही नाही देवाला गो येत. ठेवावा माता तो नुचलावा पायी, ठाईची ये ठाई हलो नये. डहुळिल्या मने वितुळेल रूप, नाव ऐसे पाप उपादिते. तुका म्हणे देव प्रीतीने कवळी, ठेविल जवळी उठवणीय. नाशवंत पसाऱ्याचा गुंता नावलौकिकासाठी असतो. देवाला यातले काही लागत नाही. साधकाने आपले मस्तक देवाच्या पायी भावपूर्ततेने ठेवावे, ते पुन्हा उचलू नये. मन सैरवैर होऊ देऊ नये. या नाशवंत पसाऱ्यात मन ढवळले गेले तर अंतरी साठवलेले देवाचे प्रतिबिंब रूप वितळून जाईल. असे मन देवापासून ढळणे पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मग देव तुम्हाला प्रेमाने मिठी घेतो, उठवून जवळ ठेवून घेतो. 1367. नाही होत भार घातल्या उदास, पुरवावी आस सकळही. ऐसा नाही मज एकाचा अनुभव, धरिला तो भाव धरिले. उताविळ असे शरणागत काजे, दावा केशी राजे ऐकता. तुका म्हणे हितचिंतनी भरवसा, नेदी गर्भवासा येऊ देऊ. अहंकार टाकून जो देवावर आपला भार टाकेल त्याच्याविषयी देव उदास निष्क्रिय नसतो. त्याच्या सर्व इच्छा तो सहज पूर्ण करतो. भक्तांकडे देवाने दुर्लक्ष केले आणि जनात त्याची फजिती झाली असा एकही अनुभव मला आला नाही. देवावर एकनिष्ठ भाव ठेवला तर देव त्याचा उद्धार करतो. शरणागताला सहाय्य करण्यास देव तत्पर असतो. संकटात देवाचे मनोमन स्मरण केले तरी तो आतुरतेने येतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिचिंतनाने सर्वांचे पारमार्थिक कल्याण होणार आहे. त्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होणार आहे असा माझा विश्वास आहे. 1368. उपजो मरो हे तो आमुची मिरासी, हे तू निवारीसी तरी थोर. उभा राये करी खरा खोटा वाद, आम्ही झालो निंद्य. उभयंता आहे करणे समान, तुम्हा ऐसा म्हणे मी देवा. तुका म्हणे हाती सापडले वर्म, अवघाची भ्रम फेडीन आता. 1368. पुन्हा पुन्हा जन्मायावे आणि मरावे ही आमची जन्मोजन्मीची वतनदारी झाली आहे. तू या वतनदारीचे निवारण केले तर तूच थोर आहेस. देवा तू आमच्या समोर उभा राहा. या विषयावर वाद करू नको. हा वाद खरा आहे खोटा आहे हे एकदाच निश्चित करू. आम्ही निसंग झाल्यामुळे निंद ठरलोच आहे. आम्ही अविचारी म्हणून तुमच्या निंदेला कारण झालो आहे. आम्हाला तुझ्या समान व्हायचे आहे म्हणून मीही तुझ्यासारखा आहे असे मी म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या प्राप्तीचे वर्म मला सापडले आहे, तेव्हा आता सर्व भ्रम संपवून टाकीन. 1369. मेलियाच्या रांडा इच्छिती लेकरू, लाज नाही धरू प्रीत कैशी. मागिला पुढीला एक सरोवरी, काळाची पेटारी खांदावा आहे. आन दिसे परी मरणाची खरे, सापळा उंदिरे सामाविली. तुका म्हणे झाली मनाची परती, निवळली ज्योती दिसो आली. 1369.
विधवा स्त्रिया आपल्याला मुले व्हावीत अशी इच्छा करतात, याची त्यांना लाज कशी वाटत नाही. जिवंत पती मेलेला पती या परिस्थितीमध्ये अंतर असते, पण दोन्हीकडे समान व्यवहार केला तर काळाच्या पिटाऱ्यात बसून काळाच्या खांद्यावरून प्रवास केला असे होईल. उंदीर सापळ्याला आपले घर समजून खुशाल राहतात, त्यांना कळत नाही ते मृत्यूच्या दारात सापडले. तुकाराम महाराज म्हणतात, देहाभिमान टाकून मन शुद्ध झाले म्हणजे निर्मळ आत्मज्योतीचे दर्शन होते. 1370. निष्ठुर मी झालो अतिवादा गुणे, हे का नारायणी नेनिजेल. सांडी एली तुम्ही गोत परिसोय, फोडविली डोय कर्मा हाती. सापडुनी संधी केली जीवेसाठी, घ्यावयासी तुटी कारण हे. तुका म्हणे तुझ काय म्हणून उणे, नाही अभिमाने चाड देवा. 1370. हे नारायण, अतिवाद विवाद करणाऱ्याच्या अंगीच्या गुणांमुळे मी असा कठोर झालो, हे काय देवा. तुम्ही जाणले नाही. तुम्ही नाते गोते संबंध तोडले आणि कर्माच्या हातून आमची डोकी फोडली. प्रसंग पाहून मी माझा प्राण समर्पण केला, याचे कारण सर्वांशी बरोबर तुझे स्नेह संबंध जोडणे हेच होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे उणे मी काय बोलू. जे अभिमानी आहेत त्यांना तुझी गरज नाही. 1371. माझे माझ्या हाता आले आता भले सकळ, काशासाठी विषमथारा तो अंतरा विटाळ. झाली तया दुःखे तुटी, मागील पोटी नसावे. तुका म्हणे शुद्ध कुळ, तेथे मळ कशाचा. माझे निज स्वरूप मला हस्तगत झाले, त्यामुळे सगळे भले झाले. जे भिन्न दुजे आहे, विषमाचा विचार का करावा. दुजेपणाचा अंतकरणाला विटाळ होतो. पूर्वी जे दुःख होते ते त्याची ताटातूट झाली आहे, त्याचा विचारही मनात राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, माझे कुळ आत्मबोधाने शुद्ध झाले, तेथे मळ कसला. 1372. समर्थपणे हे करा संपादनी, नसतेची मनी धरल्याची. दुसऱ्याचे येते नाही चालो येत, तरी मी निवांत पाय आहे. खोटियाचे खरे खरियाचे खोटे, मानले गोमटे तुम्हासी ते. तुका म्हणे तुम्हा सवे करिता वाद, होई जे ते नित्यजनी देवा. आमचे कल्याण करण्याचा तुमच्या मनात हेतू नाही, मग वरवरचा देखावा समर्थपणे दाखवता. तुमच्याशिवाय दुसरे कोणी माझे हित करणार नाही, म्हणून मी मोठ्या आशेने तुमच्या पायाकडे निवांत डोळे लावून बसलो आहे. खोट्याचे खरे खऱ्याचे खोटे करणे तुमची खोडच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी यावर काही बोलत नाही. तुमच्याशी वाद करण्यामुळे निंदत्व येते. 1373. तुम्हा आम्हा सवे न पडावी गांठी, आले ती जग जेठी कळो आता. किती म्हणो आता वाईटा वाईट, शिवो नये वीट आल्यावर. बोलिल्याची आता याची परचित भीड, भारतीत उडविली. तुका म्हणे आली रोकडी प्रचिती, झाकणे ते किती खोटे देवा. 1373. देवा तुझ्या कपटी वागण्यामुळे तुझी व आमची आता गाठ पडू नये तरच बरे असे कळून आले. वाईट गोष्टीला किती वेळा वाईट म्हणायचे, याचा वीट आल्यावर त्याला स्पर्श करू नये, हे आम्हाला कळून चुकले. मी पूर्वी तुमच्याविषयी बोललो, त्याची प्रचिती आली. तुमच्या भिडेच्या भाराने मी भवसागरात बुडेन, म्हणून तुमची कोणतीही मर्यादेची भीड ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या दुर्वर्तनाची प्रचिती आल्यावर तुमचे दोष झाकण्यासाठी कुठे कुठे पांघरून घालणार. 1374. सकळ सत्ताधारी वावे ऐसे काय हरी, परी या कृपेच्या ओरसे कुडावयाचे पिसे. अंगे सर्वोत्तम अवघाची पूर्ण काम, तुका म्हणे दाता तरी हा जीवनदान देता. 1374. हे देवा, जे करण्यामुळे आम्ही सर्व सत्ताधीश होऊ असे कोणते साधन आहे, पण तुझ्या कृपेचा प्रेम पाहणा पिऊन तृप्त होण्याचे पिसे आहे. वास्तविक हा सर्वोत्तम पूर्ण काम आत्मतृप्त आहे. महाराज म्हणतात, हा जर खरा दाता असता तर त्याने आम्हाला जीवदान दिले असते. 1375. कोणापाशी द्यावे माप, आपोआप राहिले कासयाची भरोवरी. काय दुरी जवळी एके दाखविले दाहा, फांटा पहा पुसून. तुका म्हणे सरले ओझे आता माझे सकळ. आपल्या संचित कर्माचा हिशोब मोजण्यासाठी माप कोणापाशी द्यावे, कारण देणे घेणे करणारे आपले आपणच आहोत. कशाला उपद्व्याप करायचा, लांब काय जवळ काय. एकाच्या आकड्यापुढे 0 दिले तर 10 संख्या होते, पण तोच
एक पुसून टाकला तर काय उरते ते पहा. तुकाराम महाराज म्हणतात, देहभावाचे ओझे अशाच पद्धतीने नाहीसे होते, त्याप्रमाणे माझे झाले. आता सर्वत्र माझा मीच उरला आहे. 1376. नभोमय झाले जळ, एकी सकळ हरपले. आता काय सारासारी, त्याच्या लहरी तयांत. कैचा तेथे यावा सांडी, आप कोंडी आपणा. तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदय. कल्पांतनाचे वेळी सर्व नव जलरूप होते, जलरूपात सर्व समाविष्ट होते. त्यावेळी पाण्याचे येणे जाणे, प्रवाह हा भाव संपतो. जलाने आपल्याला अंतर्बाह्य व्यापून टाकलेले असते. कल्पांताचे वेळी सूर्यचंद्राचा उदय अस्त राहत नाही. अशा रीतीने मुक्तीनंतर जीवाचे जन्म मृत्यू या गोष्टी संपतात. 1377. राजा करी तैसे दाम, चाम देई तेही चालती. कारण ते सत्ताशिरी, कोण करी अवेर. वाहिले ते सुने खांदी, चाले पदी बैसविले. तुका म्हणे विश्वंभरे करुणा करे रक्षिले. 1370. राजाने चांबड्याच्या तुकड्याशी राजमुद्रा ठोकून नाणी केली तरी ती बाजारात चालतात. त्याला विरोध करण्याचे धाडस कोण करील, ती राजाची सत्ता आहे. राजाचे लाडके कुत्रे कोणाच्याही खांद्यावर बसले तरी चालते. एवढेच नव्हे तर त्याला सिंहासनावर कौतुकाने बसविली तरी चालेल. माझे करुणाकर विश्वंभराने रक्षण केले, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1378. आम्ही देव तुम्ही देव, मध्ये भेव अधिक. कैवाडाच्या धावा लागे, मागे मागे विठ्ठल. भेडसाविले हाके नांदे, ओळखी भेदे मोडिली. तुका म्हणे उभा राहे, मागे पाये परतोनी. 1378. देवा तू देव आणि मीही देवच आहे. आपल्यामध्ये काळाचे भय आहे. भक्तीचा निर्धार असणाऱ्या भक्ताच्या मागे देव धावतो. काळाने गर्जना करून भय दाखवले तरी मी भीत नाही, कारण भेदाचे खरे रूप मला कळले आहे. तो संपून गेला आहे. भेदामुळे देवा तुमची आमची ओळख मोडली होती, पण आता तसे राहिले नाही. एकाच ठिकाणी स्थिर राहून मागे वळून पहा, म्हणजे आपण स्वतःच देवच आहोत असे कळून येईल, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1379. ही नशूर बुद्धीपासी, आकृतीसी भेद नाही. एक दांडी एक खांदी, पदोपदी भोगणे. एका ऐसे एक नाही, भिन्न पाही प्रकृती. तुका म्हणे भूमिखंडे, पीकदंडे जेथे ते. 1379. चांगला अथवा वाईट या बुद्धीच्या कल्पना आहेत. आकृतीला भेद माहीत नाही. पालखीचा दांडा खांद्यावर घेऊन एक जण चालतो, एक जण पालखीत बसलेला असतो. प्रकृतीमध्ये कष्ट सुख पदोपदी भोगावे लागते. प्रकृतीत समान आकृती असल्या तरी एकसारखा दुसरा कोणी नाही. भूमीचे तुकडे जरी भिन्न दिसत असले तरी पण प्रत्येकावर तेथले पीक शोभा देते, तुकाराम महाराज म्हणतात. 1380. काय बोलो सांगा या उपरी पांडुरंगा, काही आधारा वाचून पुढे न चले वचन. वाढे ऐसा रस, काही करावा सौरस. भक्ती भाग्य सीमा, द्यावा जोडून या प्रेमा. कोरड्या उत्तरी, नका गौरवू वैखरी. करी विज्ञापना, तुका प्रसादाची दाना. पांडुरंगा मी काय बोलू ते तुम्ही आता सांगा. तुमचा आणि वेदवचनाचा आधार असल्याशिवाय मी काही बोलू शकत नाही. तेव्हा माझ्या वाणीमध्ये रस भरभरीत येईल, जिव्हाळा वाटेल असा प्रसाद मला द्या, ज्यामुळे भक्तीच्या भाग्याची परिसीमा होईल. अशी तुमच्या उच्च भक्तीची जोड करून द्या. कोरड्या बोलांनी माझी वाणी गौरवू नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या प्रसादाचे दान तुम्ही घ्यावे म्हणून तुम्हाला विनंती करीत आहे. 1381. आहाच तो मूड वाळली या मधी, अधीराची बुद्धी तेने न्याय. मनवनी संगन करी दुसरे, चित्तमळीन द्वारे दोड पडे. विषासाठी सर्पा भयाभीत लोक, हे तो सकळीक जाणतसा. तुका म्हणे काचेरा हे कुळाकुड, अवगुण तो नाड ज्याचा तया. 1381. जमीन वाळली तर त्यावर उगलेला अंकुर वाळून जाईल आणि व्यर्थ जाईल. त्याप्रमाणे अधीराची बुद्धी व्यर्थ आहे. संत सज्जनाशिवाय कोणाची संगत करू नये, कारण दुष्टांच्या संगतीने चित्त मलिन होते, बुद्ध भ्रष्ट होते. सापाच्या मुखात विष असते म्हणून लोक त्याला घाबरतात, हे सर्वांना माहीत असते. लाकडातील कच्चेपणा या अवगुणामुळे ते टिकत नाही, तसे मनुष्यातील अवगुण प्रगतीमध्ये अडथळा करतात, असे तुकाराम महाराज म्हणतात.
कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.